बोलायची काही गरजच नाहीये. नथिंग इज देअर. त्याबद्दल आपलं सगळ्यांचं अभिनंदन. सगळ्यांना आपल्याला ऍडव्हान्स मध्ये रमजानीच्या शुभेच्छा. गुढीपाडवा, नवमी आणि महावीर जयंती या सर्व सणोत्सवाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि आपण सर्व यासाठी एकत्र येतो. आणि सर्वात महत्वाचं, जेव्हा कलेक्टर सरांनी चार्ज घेतला होता तेव्हा पहिलीच गणपतीची मीटिंग होती. मी सांगितलं होतं की आमच्या शांतीच्या व्यतिरिक्त सगळ्या चर्चा असतात, विकासात्मक चर्चा असतात. एवढं मी सांगेन. आणि या ठिकाणी आपण सर्वांनी दाखवून दिलंय की जावळदारांनी बोललेलं की पॉलिटिकल याच्यातही आमचं कसं या ठिकाणचं रूप आहे. तर मी फार कमी याच्यात बोलतो. काही आपण सर्व सदस्यांनी मुद्दे मांडले. सर्वात महत्वाचा रात्रीची पेट्रोलिंग. यस, आमचे गणेश कदम आहेत आणि ट्रॅफिक दोघे आहेत, तिन्ही आमचे ठाणेदार आहेत. रात्रीचा आम्ही गस्त आपला प्लॅन वेगळा करून आजवरी आमचा प्लॅन आपला मागच्या वेळेसप्रमाणे आपला प्लॅन राबवूया. कब्रस्तान तुमच्याकडे आहे, आपला कादराबाद प्लॉट आणि आपल्याकडे कब्रस्तान मोठा. सो आपण जे मागच्या वेळेस आपण बळी राजा राबवलेलं होतं तोच प्लॅन आपल्याला परत राबवावा लागतो. ठीक आहे. तर हे आणि जमिना बाजार वगैरे त्याची वेगळी व्यवस्था आमचं कार्यक्रम झालेलं होतं, आपण ती करून ठेवून. राहिला विषय आमच्या हाशमीजींनी मांडले होमगार्ड यांना अनुकंपा यावर. तुमचा मुद्दा खूप चांगला ॲडव्होकेट साहेब. इस काम ऊपर भेज देंगे प्रस्ताव, क्योंकि उनको अनुकंपा नहीं है. ये मेरे करीब नहीं है सर. होमगार्डला मी पोलिसांना त्याच्यासाठी काही नाही. उनके लिए आरक्षण है 5% पुलिस में आने का, लेकिन अनुकंपा नहीं. विल डू. हमारे सैयद जी ने बताया उनका सब एमएससीबी नगरपालिकांचं आमचे दर्गा रोडचे सोशल मीडियावर आमची नजर राहील. या ठिकाणी आपण आम्हाला अटक करून दिली आहेच ती. परंतु या निमित्त विशेष आपण सणोत्सवाच्या काळात आपलं जास्तीच आपण नेमतो विजिलन्स त्याच्यावरती. त्याच्यानंतर हाफिजींनी सांगितलं शिवाजी चौक, ग्रँड कॉर्नर आणि आमच्या मौलानाजींनी सांगितलं तर ते आम्ही करूया. सेम आमच्या फारुख ओबीसींनी सांगितलं, तो मुद्दा या ठिकाणी आम्हाला सांगितला. त्याबद्दल आमचा नाईट पेट्रोलिंग ही वेगळी करण्यात येईल. टोटली त्याचा वेगळा प्लॅन आम्ही राबवत असतो. आणि एक सगळ्यात चांगलं मौलाना जी आपके आभार, क्योंकि मैं 21-22 ऐसा करके चला था. मैं 21-22 करके रहना था. 20-21 अच्छा की आपने 20 आपल्या अधिकारी तयार राहतो. आपण 21-22 होत आपलं 20 साठी पण आपल्याला तयार राहावं लागेल. पण त्यांच्याकडे एक बसून द्यायचं डॉक्टरांकडे आणि आपल्या मौलानाजीकडे एक आपला दारूवर कारवाई करावी. फक्त त्या दिवशी नाही, आम्ही नेहमीच करतो, पण त्या दिवशी विशेष करून आमच्या दाभाडेजींनी ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलेलं आहे. जावळेदारांनी अजून मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे. त्याच पद्धतीने एमएससीबीचे FIR आपले नगरसेवक रमखांबेजींनी सांगितलेलं आहे. ते आम्ही आमच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सर्वांना बोलून देऊ. काही अडचणी होईल एम्प्लॉयर्स सणोत्सवाच्या काळातल्या तो निश्चितच आम्हाला विचार करता येईल. आणि जेवढ्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत बाकीच्याही त्या आम्ही याच्यावरती माझ्याविषयीचे ज्या संबंधित आहेत आमच्या प्रशासनाविषयीचे आहेत त्या आम्ही सकारात्मक विचार करू. आणि इंजिनियर साहेबांना माझी विनंती राहील, माझी बरं झालं पण तुमच्यापर्यंत प्रश्न आला, कारण आम्ही तो काढला होता. ते पूल जवळजवळ आपला एक 8 फुटाचा रस्ता त्याच्याने आपल्याला मिळतोय, 7 ते 8 फुटाचा. तो पूल आपण जर मध्ये घेतला रायगड कॉर्नरचा, तर जेव्हा मला आमच्या पे ट्रॅफिकने तो कॉर्नर क्लीन केला तेव्हा मी बघितलं एवढा मोठा रोड होऊ शकतो. ते झाड काढलं, तिथलं बोर्ड वगैरे काढून, तर फक्त आपली ती एक लाईन मेन लाईन येते, ते मेन लाईन सर्कल आपल्याला 7-8 फूट रस्ता मिळेल. तर तेवढं आपल्याला जो काही बंदोबस्त लागेल त्या ठिकाणी करताना ट्रॅफिकचा, म्हणजे आपल्याला एक लेन बंद करावीच लागणार आहे आपल्याला पूर्ण, ते आपण करूया. विशेषतः रात्रीच्या वेळी जर काम केलं तर दॅट विल बी, म्हणजे आपल्याला कमी त्याचा त्रास होईल. तरी सर्वांना माझ्या एकदा परत खूप खूप शुभेच्छा. आणि शॉर्ट नोटीस मध्ये आपण सर्वजण आलात. आता आपल्याला नमाजला जायचं आहे, तरी आपण पूर्ण सगळ्यांनी मतं मांडली. सर्व मान्यवर खादरजी, मौलानाजी, आमचे डॉक्टर बुखारीजी, जावळे दादा, आमचे दाभाडेजी, शंकर, सर्व उपस्थित ॲडव्होकेट, उपस्थित मान्यवर मनोजींजी आपलं आणि फारुख ओबीसीजी, म्हणजे आता सगळे मान्यवर आहात. आमचे
जेवढ्यांची आता सगळ्यांची नाव आहे तर आपलं या ठिकाणी आभार. या ठिकाणी मी पुढील मार्गदर्शनासाठी कलेक्टर सरांना विनंती करतो. जय